मित्रांनो सिकंदर निघाला घरी आणि आता आपण थोडीशी बोलूया सोनशेठ एकत्रराव यांच्याशी. चांगलं नियोजन केलं. राजा 777 आता बघ कसं मस्ती करेल मित्रांनो चढताना. सोनशेठ नमस्कार. नमस्कार. खूप सुंदर असं नियोजन म्हणता येईल 3 फेऱ्याचं. तर तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला राजा 777 आणि सिकंदर आणि मथुरने एक सुंदर असं गिफ्ट दिलं, काय म्हणाल? आता काय मला आज वाढदिवसानिमित्ताने खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे आणि मैदानामध्ये ज्यांनी आज मला सहकार्य केलं त्यांचेही आभार मानतो या पद्धतीने. काय झालं फायनलला गाड्या म्हणजे फायनलचा सर्वांना गुलाल देण्यात आला, नंबर वगैरे टाकण्यात आला, नेमकं काय झालं अंधार पडल्यामुळे? अंदाज झाला खूप. त्याच्यामध्ये एक गाडीचा चकडा पण मोडला होता, त्याच्यामुळं डिसिजन जागेवर आम्ही घेतलं. काळोख पण झाला होता, जागेवर डिसिजन घेतलं का बाबा सगळ्यांना समान बक्षीस वाटून द्यायचं, सर्वांना फायनलचे मानकरी म्हणून टाकायचे. कोणीही नंबर टाकायचा नाही, कोणी 1 नंबर का 2 नंबर 4 नंबरचा मानकरी नाही, सगळे सेम नंबरचे मानकरी गेलेत. फायनल पळालेले नाही आहे, सगळ्यांना सेम आम्ही बक्षीस वाटून दिले आणि जे 1-2 नंबर झाले त्या चिठ्ठ्यावरून आम्ही असे ढाळे देऊन टाकलेले आहे. जेव्हा मथुर आणि आपला सिकंदरनी गट पास केला तेव्हा आनंद कसा होता ना? सेमीला पात्र झाला. कसं आहे माहिती आहे का, गट पास होईल मला माहितीच होतं, कारण की मथुरी आज महाराष्ट्रातील खूप मोठा टॉपचा नंदी आहे आणि सिकंदर झाला तो. सिकंदर आता सध्या ट्रेंडिंगला चालूच आहे. गेली वर्षी पण हा सीझन पण खूप बैल नामांकित गाड्या मारलेल्या आहेत आणि आज मथुरचा बाहेर झाल्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आता बघितलं सेमीला सिकंदर बसून होता, पण मी म्हटलं बसून उठणाऱ्यालाच सिकंदर म्हणतात, काय म्हणाल? आता काय त्याच्याबद्दल मला शब्द नाही आहे, शब्द मारील मी पण तो भरपूर त्यांना लागेल. ठीक आहे, परत 1-2 आहेत आपली प्रयत्न, त्या प्रयत्नात यशस्वी त्यावर शब्द दिले तुम्हाला आम्ही. काय म्हणतात त्याला? नक्कीच. बघा आपण मला वाटतं बोनवलीला शर्यत झाली होती, मथुर वसेत सिकंदरच होता आणि विजयाचा गुलाल घेतला, आनंद होता. तुम्ही तिथे सांगितलं मैत्रीपूर्ण नातं काय असतं ते तिथं तुम्ही दाखवून दिलं आणि आज पहिऱ्यामध्ये पळून आणि तुम्हीच फोन केला होता मला वाटतं राहुल दादाने की मथुर पाहिजे आणि त्याने एका शब्दात हो दिला. काय म्हणाल त्याच्या राहुल दादाबद्दल? मग बोनवलीला जी शर्यत झाली होती ती भावाभावांची शर्यत झाली होती. एक आपल्याला शर्यत खेळायचं, मैत्री कशी असते ती दाखवायची असते. त्यामुळं मला आज शुभमला फोन केल्याच्यानंतर शुभम मला हो बोलला, दादांना पण फोन केला, भाईंना पण फोन केला. भाईंना फोन केल्याच्यानंतर भाई पण मला एका शब्दात हो बोलले. त्यामुळं मैत्री बिनजोड होतात, शर्ती होतात, पैरे होतात, ह्यालाच खेळ म्हणतात. दादा तुमच्या मुले आम्हा युट्यूबर्स लोकांना बिनजोडचा खेळ इथे बघायला भेटतो, पण घाटावरती 3 फेऱ्यांचा बघण्यासाठी जावं लागतं, पण तो तुम्ही योग आम्हाला मुंबईमध्येच कर्जतमध्येच दाखवला, कर्जत कलम बोरीची वाडीमध्ये. पुन्हा हा योग कधी येणार? कसं झालं माहिती आहे का, आता आपल्याकडचे लोक आहेत ते पेंडिंगचा निकाल असतात त्याला खूप त्रास देतात आणि निकाल मान्य करत नाहीत, त्यामुळे खूप त्रास होतो. तर आता आम्ही आमच्या डिसिजनने निकाल दिलेले आहेत, ज्यांना मान्य नाही त्यांनी मान्य करून घ्या. तुम्हाला मी माझ्या वतीने, कळम आयोजकांच्या कमिटीच्या वतीने, सरदार कांबरी यांच्या वतीने मी तुम्हाला एक दिलगिरी व्यक्त करतो. तेव्हा माझ्याकडनं काय जर निकालामध्ये चुकामुक झाली असेल, चुकामुक झालेली नाहीच आहे, पण चुकामुक झाली असेल तर तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो. पण परत मैदान घेणं हे आता लवकर आम्हाला सिद्ध होणार नाही, कारण की आम्हाला खूप त्रास दिला. जो तो येतोय, आम्ही 2000 पेंडिंगला पैसे ठेवलेले, आम्ही ते ठेवणार नव्हतो पण ते मुद्दाम ठेवले. आम्ही बऱ्याच जणांचे घेतले पण नाही, काही जणांचे घेतले पण नाही, पण एक चुकीचा मेसेज जातो का पैसे निकाल. पण जो तो गट पास, तो ज्याची इच्छा असते का माझी गट पास व्हावा, जो तो येतो का मला बघायचं आहे, त्यामुळे खूप टाईम जातो. त्या गोष्टीमुळं ही फायनल झालेली नाही आहे. खरं कारण तेच आहे का निकालाच्या गोष्टीमुळे ही फायनल झालेली नाही, पण त्यांना जर निकाल चुकीचा वाटत असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच. जर आपण मला ऐकण्यात आलं की एप्रिलमध्ये होणार, पण तो नाही होणार. बघू, ससा करून आम्ही नाहीच घेणार, खूप त्रास होतो आणि या त्रासामध्ये नाही सहन होणार. आपला सिकंदर स्विफ्टच्या मैदानासाठी सज्ज आहे का? कुठल्या? इताडे स्विफ्टचं मैदान जगन शेठ यांनी ठेवलेला. बघूया, सिकंदरला निमोनिया झाला होता पण तरी पण मी बाईनं सांगितलं नाही, पण आज मी डिक्लेअर करतो बैला निमोनिया झाला होता. 5 दिवस झाले बैल आजारी होता,
परवा 3 दिवस डॉक्टरनी कोर्स करून मला सांगितलं 4थ्या दिवशी का बैल तू पळव. काल परत बैलाला 3 इंजेक्शन होती आणि आज बैल फ्रेशमध्ये पाहिला. बैलाला निम्मन झाला आपल्या सिकंदरला. मी तुमच्या बाईटवर येतो की एवढं माहीत असून सुद्धा राहुलबाईंनी जे माझ्यावरती उपकार केलेत ते मी कधी विसरू शकत नाही. नक्कीच. आता तुम्हाला उशिरा वाढदिवस आहे. जाता आता एवढंच बोला, तुमचा मैदान खरंच सांगतो खूप सुंदर झाला. कारण का सकाळी 8 वाजता मला वाटतं गट पळायला निघालाय आणि मला वाटतं 5 पर्यंत सर्व झालं होतं. 5-5:30 पर्यंत थोडा 6च्या आत फायनल झाली असती. पण आता या सेमी जे पेंडिंगचे निकाल आहेत त्यांच्यामुळं 1-1.5 तास गेला अंतर, त्याच्यामुळे ही फायनल झालेली नाहीये. धन्यवाद. धन्यवाद.